द्रोणाचार्य पुरस्काराविषयी माहिती पाहूयात. द्रोणाचार्य पुरस्कार हा क्रीडा प्रशिक्षकांना देण्यात येतो. गुरु द्रोण यांच्या नावावरून याला द्रोणाचार्य पुरस्कार असे नाव देण्यात आले आहे. क्रीडा प्रशिक्षक म्हणून केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात. 2019 मध्ये 6 व्यक्तींना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2019 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणी व द्रोणाचार्य पुरस्कार आजीवन श्रेणी अशा 2 श्रेणीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले आहे. त्यापैकी पहिले पाहूयात द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणी. यामध्ये मोहिंदर सिंग ढिल्लन ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकाराचे ते प्रशिक्षक आहेत. त्यानंतर संदीप गुप्ता टेबल टेनिस आणि विमल कुमार बॅडमिंटनचे प्रशिक्षक आहेत. यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार आजीवन श्रेणी. संजय भारद्वाज क्रिकेट, रामबीर सिंग खोकर कबड्डी आणि मर्झबान पटेल हॉकी. मर्झबान पटेल हे हॉकीचे प्रशिक्षक आहेत. ही झाली 2019 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार मिळवलेल्या व्यक्तींची नावे. आता बघूयात या पुरस्काराची सुरुवात. 1985 ला द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. पहिले विजेते आहेत भालचंद्र भागवत, ओमप्रकाश भारद्वाज, O.M. नांबियार. या तिघांना 1985 मध्ये पहिले पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारे पहिले परदेशी प्रशिक्षक आहेत आय फर्नांडेज. आता हे आय फर्नांडेज क्युबा या देशाचे आहेत. ही झाली द्रोणाचार्य पुरस्काराविषयी माहिती. आता यावर 2 पद्धतीत प्रश्न विचारले जातील. एक असेल की 2019 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार कुणाला देण्यात आला, त्यामध्ये 4 ऑप्शन्स दिली जातील. दुसरा असेल की 2019 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेले संदीप गुप्ता हे कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. तर आपलं उत्तर असेल टेबल टेनिस. म्हणजे या पद्धतीत ह्या 6 व्यक्तींपैकी कुणाचंही एखाद्याचं नाव दिलं जाईल आणि ते कुठल्या क्रीडेचे प्रशिक्षक आहेत यावर प्रश्न असेल. याआधी महापरीक्षेने घेतलेल्या पेपरला 2018चे काही पुरस्कार विचारण्यात आले होते. तर त्यामध्ये बऱ्याच वेळा त्यांनी कुठला पुरस्कार कुठल्या व्यक्तीला मिळाला असे न विचारता पुरस्कार मिळालेले व्यक्ती कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे यावर प्रश्न होते. त्यामुळे येत्या काळात जर परीक्षेला यावर प्रश्न पडणार आहेत, त्यावेळेला पुरस्कार मिळालेले व्यक्ती व ते कुठल्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे किंवा कुठल्या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षक आहे यांची नावे लक्षात ठेवा.